15 किचन टिप्स. मसुराच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात व त्वचा मुलायम होते आणि नेहमी तरुण राहते. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो. पोट साफ होत नसेल तर काळी द्राक्ष खावे, ते पोटासाठी खूप उपयोगी आहेत. जर तुमची कंबर दुखत असेल तर जेवढे जास्त वजन असेल तेवढा कंबरदुखीचा त्रास जास्त होतो. म्हणून दुधाचे सेवन करा, याने कॅल्शियमची मात्रा शरीराला टिकून राहते. जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर 2-3 काजूचे नियमित सेवन केल्याने बरे वाटेल. रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे महत्त्वाचे आहे. दिवसातून 1 वेळा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीरातून घाम आला पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. कढीपत्ता मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे भाजी किंवा वाटणात चटणी बनवताना कढीपत्त्याचा वापर करा, म्हणजे तो खाल्ला जाईल. पनीरची भाजी बनवताना पनीर तळण्याऐवजी थोडा वेळ गरम पाण्यात टाकून ठेवा. पनीर मऊ आणि स्पंजी होतात. कडधान्य आणि डाळी लवकर शिजण्यासाठी त्यात 1 चमचा तेल घातल्यास लवकर शिजतात. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. इडली जर मऊ लुसलुशीत हवी असल्यास इडलीचे बॅटर बनवताना थोडा भात सुद्धा टाकून घ्यावा. इडल्या मऊ बनतात. कोणतेही पराठे बनवताना त्यात उकडलेला बटाटा घालावा. यामुळे पराठे छान चविष्ट बनतात. कटलेट बनवताना त्यात ब्रेडचा चुरा घालावा. यामुळे कटलेट चविष्ट आणि कुरकुरीत होतात. फळातील रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळे किसणीवर किसावी. छान रस निघतो. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल